आणि आता थेट जाऊयात पुण्यात निश्चित पवार बोलतायत. काम सगळ्यांना मिळून करावं लागेल. माझी मीडियाला विनंती आहे, माझी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे, NGOजला विनंती आहे, सुज्ञ जबाबदार नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून याच्यात राजकारण न आणता, वेगळा त्याच्यातनं अर्थ न काढता आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करूया. नाही रे बाबा, नाही रे बाबा, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं? तुम्ही काही बातमी कुठली दिसली नाही की कुठली तरी मागची बातमी काढता आणि तीच पुन्हा दाखवत बसता. ऐक ना, मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही. मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात, त्यांना मोठा अनुभव आहे. प्रशासन ते चांगल्या पद्धतीनं चालवतात. स्वतः एकनाथरावांनी पण मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही प्रश्न तरी जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे. कुठे? मी तुम्हाला तुमच्या मताशी मी सहमत आहे. मधी मी काही वरिष्ठांना म्हणजे केंद्र सरकारमधल्या काही मान्यवरांची पण चर्चा केली. आपलं ते 18 आणि 21 हे पुरुष आणि स्त्रीला जे संज्ञांचं वय आहे ते, आणि त्याच्या आतमध्ये असेल तर तो गुन्हा होत नाही, अज्ञान धरलं जातं. वास्तविक तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता बऱ्याचशा तो मुलांना 13, 14, 12 वर्षाच्या असल्यावर ह्या असल्या गोष्टी काहीतरी त्यांना माहिती असतं, आपल्याला काही होत नाही आणि ते खुशाल त्यांना काही कुणी वेपन दिलं की त्यांना ह्याच्यात फार आपण काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं आणि ते चुकीच्या रस्त्याने जातात. म्हणून ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ती वय आहे त्याच्यामध्ये असे गंभीर गुन्हे घडले आणि तो 12 वर्षाच्या पर्यंत जरी असला तरी त्याच्यावर काही वेगळा कारवाई केली गेली पाहिजे असं आपल्याला करावं लागणार आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करतो ना, तू जसा विषय काढला तसा चर्चा केली. बहुतेकांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली, परंतु आपलं संविधान, आपले कायदे, आपले नियम, आपली घटना ह्यालाही कुठंही ठेच पोचता कामा नये, कुठंही त्याला त्या फ्रेमला धक्का लागता कामा नये, अशा पद्धतीनं आपण पुढं जातोय. आणि मगाशी तू जे सांगितलं त्यामध्ये आपल्या CPनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्याच्यातल्या बऱ्याच जणांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्या सगळ्यांना मकोका लावण्याच्या बद्दलची कारवाई सुरू झालेली आहे. ह्याबद्दल अशा गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या स्तरावरनं पोलीस खात्याला दिल्या गेलेल्या आहे. आणि शिक्षणाच्या बद्दल जे काही तुम्ही आत्ता सांगितलं, आत्ता इथं सकाळपासून आढावा घेत असताना आपल्या शिक्षणाचा एक दर्जा ते व्यवस्थितपणे वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आमच्या कॉर्पोरेशनला पण काय काय केलं पाहिजे. आता काही ठिकाणी सांगितलं की तिथं वॉल कंपाऊंडची उंची वाढवा, तिथं ह्या सुविधा द्या, अशा बरेच निवेदन आली. तर आयुक्तांनी आणि ॲडिशनल कमिशनरनी सांगितलं की हे आपल्याला केलं पाहिजे. त्याच्यात आम्ही आपल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ जो लागतो
जो कमी असेल तर तो आम्ही भरू, मेरिटचा घेऊ, त्याच्यात कुठलीही वशिलेबाजी आम्ही होऊन देणार नाही. या पद्धतीनं आमचं नियोजन ठरलेलं आहे आणि त्याच्यातून कुठल्याही पद्धतीनं माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या आणि माझ्या महानगरपालिकेतल्या नगरपालिकेतल्या शाळेच्या मुलांचं मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी होईल असं होता कामा नये, म्हणून आम्ही सगळेजण खबरदारी घेतो. काय बाबा, हे का एवढी मोठी महानगरपालिका आणि सगळे वॉर्ड, आणि आता बघा पूर्वी आपली वॉर्डची रचना प्रभागाची संख्या किती होती. आज मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं एक एक प्रभाग 1,20,000 का 15,000 झालेत. प्रभाग 1,15,000. हे वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाहीये. आता पुढच्या वेळेसच 29च्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यात 543 खासदार जाणार आहेत देशातनं निवडून, आणि 543च्या 1/3 महिला देशातनं वाढणार आहेत. म्हणजे एवढी संख्या तिथं वाढेल. आणि आपल्या महाराष्ट्रात 288 हे नेहमीचे जातीलच, अधिक 96 महिला, एवढी संख्या वाढणार आहे. त्याच्यामुळं प्रतिनिधित्व करताना पण त्या प्रमाणामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकसभेतला सदस्य आणि विधानसभेतला सदस्य असेल. तोच विचार पुढं आम्ही कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्याच्यामध्ये नगरपालिकेत पण करू. पाठीमागे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंधेकरांचा काँग्रेसमध्ये पण संबंध होता. त्याच्यानंतर काही घटना घडल्यानंतर ते आमचे पण नगरसेवक होते. उद्या तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कोणी असं चुकीचं काम करावं? असं कधीच वाटणार नाही. ही एक प्रकारची विकृती आहे. ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही, त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही, आणि कुणीच ह्या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही. आपण नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आमचा, तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो. यामध्ये पोलिसांनी कुठलाही राजकीय दबाव न येता, कुठलाही कुणाचाच दबाव, मीडियाचाही दबाव न येता, नागरिकांचा दबाव न येता, आमच्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा दबाव न येता त्यामध्ये पारदर्शकपणे तपास करावा. हे मी ज्यावेळेस आपण लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालायला आणि चव्हाण साहेबांचा हार घालून आपण 5 मानाच्या गणपतींची पूजा केली आणि मिरवणुकीला सुरुवात केली, त्याच्या आधी पण तुम्हाला माहिती आहे काहींना मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं ब्रीफिंग घेतलं. आपल्याकडे CCTV कॅमेरा जे आलंय यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्याने नियमाने जी कारवाई करणे गरजेचं असेल ती केली जाईल. धन्यवाद. तर मी भूमिका घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याची नोंद घेतली असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलेलं आहे. महिला IPS वादावर अजित पवारांनी हा पुनरुच्चार केलाय. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंची नाराजी नाही, आम्ही तिघेही सोबत बसतो, कुठलीही नाराजी नाही, आमचं तिघांचंही व्यवस्थित चाललेलं आहे असं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. तर पक्षात विकृती असावी असं कुणालाही वाटत नाही असं आंदेकर प्रकरणावर देखील प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलेली आहे. तर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक भूमिका स्पष्ट केल्या.